करायचं आहे आपल्याला. पाहुणे येणार आहेत. तर हे मूग टाकते आणि व्यवस्थित असे परतून घेते. काटे अमृत तुला चहा मस्त आहे. तर सगळ्यात आधी बाहेरचं वातावरण बघा, किती मस्त वातावरण झालंय. हलकसं ऊन पडलंय. रात्री भरपूर असा पाऊसाने पडून गेलेला आहे इथे. आणि समोर ते बघा आपलं पपनीचं झाड. तर तिची फुलं होती ना सगळी फुललेली आहेत. आणि मुख्य काय, त्या फुलांमधनं असं मंद मंद सुगंध, इतका सुंदर सुगंध येतो ना, खूप छान सुगंध येतो. आता बघा मी इथे उभी आहे ना, झाड इतकं लांब आहे तरी पण त्या सुगंध माझ्या नाकात जातोय. सकाळी सकाळी आमचं राऊंड वगैरे मारून झालेलं आहे आणि घरामधले आता छोटी छोटी कामं चालू आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी नाश्त्याची तयारी करत होती. म्हणजे चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर वाघ्याचेरू आता राऊंड मारून आलेले आहेत आणि आज जरा चिखलात नाही लोळून आलेले आहेत, भिजून आलेले आहेत पाण्यामध्ये. मी दवाचं पाणी बिणी बघा असतं ना गवतामधलं त्याने, आणि त्यांना आता बांधून ठेवलेलं आहे. आणि त्यांचं औषध आज देणं चालू आहे. कोणाच्या जेव्हा त्यांना औषध देत आहेत. हे बघा जनताचं औषध त्यांना द्यायचं होतं दोघांना आज, तर दिलं आहे त्यांनी. आता जरा उल्लू बनून म्हणजे गोड गोड बोलून आणि थोडंसं असं हे करून त्यांना औषध द्यावं लागतं. तर ते औषध खायला मागत नाही. वाघ्या आपलं जाम हुशार आहे. शेरू तरी असा पटकन खाईल, पण वाघ्या जाम हुशार आहे. तर आता जेवण मला लवकर लवकर करायचं आहे. आपल्याला पाहुणे येणार आहेत. मला वाटतं 1:30-2 वाजेपर्यंत येतील पाहुणे. एकच आहेत. तर जेवणाची तयारी म्हणून चालले. वाटप वगैरे काढायचं. आज मला किचनचं काम थोडंसं जास्त आहे. खाल्लं तू हुशार आहे खूप. दाखवू नको दाखवू नको. आज दोघांना ना पेढी म्हणजे काल आम्ही मार्केटमध्ये गेलेलो ना, तर 2 पॅकेट आणले होते पेढी. शेरू त्याचं नको खाऊ. बघा शेरू असा करतो, स्वतःचा खाऊन मोकळा होतो आणि मग त्याचं पण खातो. काय रे तू राहा हळूहळू खात स्लो मोशन मध्ये. भिजले दोघं पण भिजलेले आहेत. आणि किती टाइम सकाळी गेलेले आहेत 6 वाजता खेळायला. ते आत्ताशे बाहेर आलेले आहेत इकडे. आणि भुंकायचा आवाज वगैरे त्यांचा येत होता. बसा खाली, चला आता इथेच बसा. हां चला. तर हे बघा हे सगळं तयारी करून ठेवलं नाश्त्यासाठी. आणि हे मला वाटप काढायचं पण खोबरं किसत होते. आता कांदा चिरून घेते, म्हणजे पटापट मसाला तयार करायचा आहे आणि मग लगेच जेवणाला पण लागायचं आहे. तर आज सकाळी सकाळी नाश्ता काय बनवायचं हे सुचत नव्हतं. म्हणजे खूप असा विचार केला आणि मग ठरवलं की धिरडी बनवूया, किंवा काय म्हणतात उत्तप्पा, म्हणजे जे आपल्याला नाव आवडेल ते द्यायचं. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. त्यात अर्धी वाटी चण्याचं पीठ टाकलं आहे, अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. आणि जर का आपल्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर ते पण तुम्ही इथे टाकू शकता. आणि चांगलंसं मिक्स करून घेतलं. त्यातच कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, अजून पण दुसरी कोणती भाजी असेल घरामध्ये, म्हणजे गाजर असेल, कोबी असेल, ते पण तुम्ही टाकू शकता. त्यातच चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून टाकलेली आहे. म्हणजे जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे. तिखट मसाला पण तुम्ही यात ॲड करू शकता. गरम मसाला आवडत असेल तर गरम मसाला पण ॲड करू शकता. आणि मिक्स करून ते एक साईडला 10 मिनटं भिजत ठेवायचं. रवा आहे ना आपला चांगला असं भिजायला पाहिजे. आणि साईडला बघा मी नारळाची चटणी असते ना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि ओलं खोबरं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आणि त्याला नंतरला राई, उडदाची डाळ आणि कढीपत्ता ह्याची फोडणी दिलेली आहे चटणीला. चटणी करून झाली त्याच्यानंतर हे उत्तप्पे जे आहेत, म्हणजे धिरडी आहे ती करायला घेतली. आपला जो डोश्याचा तवा असतो ना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. आणि लहान साईजमध्ये, म्हणजे लहान साईजच बरी वाटते, म्हणजे दिसायला पण चांगली दिसते आणि पटापट पण होते. थोडंसं तेल टाकल्यानंतर 1 ते 1.5 पळी जी असते ना ती टाकायची. जरा थोडीशी हलकी हलकी पसरून घ्यायची. आता ही जी धिरडी असते किंवा हे जे उत्तप्पे असत नाही एकदम असे पातळ पण होत नाही, थोडेसे जाडसर टाकायचे आणि ब्राऊन कलर होईपर्यंत चांगले असे दोन्ही साईडनी परतून घ्यायचे. सकाळी जर का खूप खूप घाई असेल तर झटपट होणारा असा हा नाश्ता आहे. तर इथे मी डिश बघा ही तयार केली आणि कुणालच्या बाबांना नाश्ता करायला दिलेला आहे. म्हणजे एक साईडला माझं नाश्ता करायचं काम पण चालू होतं आणि एकीकडे दुसरं माझं मसाला जो होता ना ते तयार करायचं पण चालू होतं. खोबरं मी किसून ठेवलं होतं, पण कांदे वगैरे चिरायचे बाकी होते. तर एकीकडे कांदे पण चिरून घेतले
आणि कांदा इथे भाजायला घेतला आहे मी. वाटप म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना, ते मला आठवड्याभराचं काढून ठेवायचं होतं. तर इथे अर्धा ते पाऊण वाटी मी ओलं नारळ घेतलेलं आहे आणि उरलेली जी अर्धी वाटी होती ती मी चटणीमध्ये वापरलं, म्हणजे ओलं खोबरं. आणि कांदे एक 4 मोठे कांदे घेतलेले, ते चिरून घेतले पातळ पातळ आणि लालसर असे भाजून घेतले. कांदा भाजून झाला त्याच्यानंतर ओलं जे खोबरं आहे ते भाजून घेतलं. थोडंसं लालसर करायचं, म्हणजे एकदम म्हणजे करपलं नाही पाहिजे. आणि सगळं भाजून झालं का त्यात थोडीशी लसूण टाकलेली आहे, आलं टाकलेलं आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्या ज्या मसाल्यामध्ये गरम मसाला असतो ना, तो मी वाटताना नाही टाकत, नाही त्याचा सुगंध आहे ना निघून जातो. काही जणं कोथिंबीर पण टाकतात, तर कोथिंबीरीचा वापर पण मी ते नाही करत. आणि मसाला बघा आपला वापरून म्हणजे वाटून झालेला आहे. आणि वाटून झाल्यानंतर पॅक करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर जरा बाहेर जाऊया. थोडंसं मी आता किचनमधनं बाहेर आले. ड्रम लावलं आहे भरायला. शेवटचं झाड आहे ना आंब्याचं मोठंवालं. काल दम लागला. ह्याच्यामध्ये भरपूर खत आहे पडलेला. झाड मस्त घरगुती खत जास्त आहे. हां ह्याच्यातलं हां त्याच्यामुळे व्यवस्थित आहे. चला करा, मी ते ड्रम भरते. शेण बिल टाकून मग हा हे टाकायचं आणि शेण बिल चेपलं की माती चेपली की झाड. चला चालू दे तुमचं काम. शेण बिल टाकायचं. ही फांदी कुठली आणलेली? ही काय वाढलेलं इथे ते त्यात तोडलं ते. अच्छा, मग ह्याच्यात पाला तळ टाकून दे. तर ही बघा, ही आता मी मुगाची भाजी फोडणीला घालते. या भाजीला मोड बघा किती छान आलेत ते मुगाला. त्यात एक बटाटा टाकणार आहे, फोडणीसाठी घेणार आहे आलं लसूण, हा कांदा चिरला आहे डाळीसाठी, आणि टोमॅटो, थोडासा कढीपत्ता. इथे कढईमध्ये तेल ठेवले गरम करत, आणि ह्यात मी मगाशी पालेभाजी आहे ना ती बनवली, तर त्याची ही कढई आहे. मी चटणी पण ह्यातच केली, पालेभाजी पण, आणि आता कडधान्य फोडणीला घालते. तर आज मुगाची रशीवाली भाजी करायची होती. तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात आलं लसूण हिंग टाकलं आहे थोडंसं, आणि कढीपत्ता. लसूण वगैरे थोडंसं लाल झालं की त्यात तिखट मसाला टाकला आहे. आज टोमॅटो टाकायला विसरली मी. डायरेक्ट मी ते मूग आहेत ना मोडवाले ते मी तेलामध्ये टाकले आणि व्यवस्थित परतून घेतले. आता त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो टाकलेला आहे वरून. असं कधी कधी होतं की आपल्याला विसरायला होतं, तसंच आज झालं. आणि त्याच्यानंतर तिखट मसाला नाही, गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेलं आहे, आणि वाटलेलं जे वाटप होतं जे मगाशी आपण काढलं ना ते टाकले. जेव्हा पण भाजीला ग्रेव्ही करायची असते त्यावेळेस ह्या वाटपाचा वापर केला जातो आमच्या इथे. तर गरजेप्रमाणे वाटप टाकलं. त्याच्यानंतर त्यात टाकलेलं आहे वाटपाचं पाणी, म्हणजे मिक्सर वाटून झाल्यानंतर मिक्सरला बघा थोडासा मसाला चिपकलेला असतो, त्यात पाणी टाकायचं मिक्सरमध्ये, आणि जो मसाला चिपकलेला असतो तो काढून घ्यायचा, आणि मग ते पाणी आहे ते भाजीमध्ये टाकून द्यायचं. आणि नंतरला चवीप्रमाणे मीठ टाकले, गरजेप्रमाणे अजून त्यात मी थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे बटाटा आणि मूग आहे ते शिजेल या अंदाजाने पाणी टाकायचं. पुन्हा वरती कढईवरती झाकण ठेवायचं, आणि भाजी करपू नये म्हणतं झाकणावरती पाणी ठेवायचं. 5 मिनिटात आपली भाजी बाहेर की नाही पाऊस पडतोय मस्त, असं तुम्हाला मी दाखवते. आपले चंगूमंगू बघा कसे झोपले. हा बघा कसा गादीवरती शेट झोपलेला आहे, त्यांना जेवायला द्यायचं आहे. चला आपण पाऊस बघूया. तर जेवायला वाढले मी कुणालच्या बाबांना. पाहुणे आपल्याकडे ते येणार होते ना, ते अजून आलेले नाही आहेत. त्यांना यायला 2:30 ते 3 वाजतील. आणि आता लाईट गेलेली आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे काळोखातच मी तुमच्याशी बोलते. जेवण तुम्हाला मी दाखवते पटकन. बाहेर आहे ना पाऊस खूप छान पडतो आहे, त्याच्यामुळे आम्ही मागच्या पडीमध्ये जेवायला घेतो. आता हे की ताट आता पकड जरा 1 मिनटं, पाऊस दाखवते हा सगळ्यांना. वातावरण मस्त झालेलं आहे. आणि एक बातमी तुम्हाला सांगते, म्हणजे पाहुणे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तर आपली गाडी ना आज येणार आहे मुंबईवरनं. तर त्यांचे मित्र आहे ना, मित्र म्हणजे मित्राचा मुलगा, तो आपली गाडी घेऊन येतो आहे. तर त्याच्यासाठीच जेवण वगैरे सगळं असं बनवलेलं आहे. तर त्यांना थोडासा उशीर होईल यायला, म्हणून मग आता मी वाढलं आहे कुणालच्या बाबांना.
बघा असा हलका हलका पाऊस पडतो सकाळपासून. हां वातावरण छान झालं ना असं बारीक बारीक पाऊस होतं. आणि हे बघा हे जेवायला बसले तिथे. जेवण बघा काय टाकळ्याची पालेभाजी आहे, मुगाची भाजी. जरा हात कर ना साईडला कर ना. डाळ भात चपात्या. आणि काम सगळं मेन म्हणजे माझं घरातलं सगळं झालेलं आहे. आज भाग्या आणि शेरू यांचं अंथरुणं पण धुवायची होती. हे बघा हे सगळं धुतलंय. हे सगळ्या चादरीवर त्यांच्या आहेत. भाजी आणताय अजून एक. आली आली गाडी आली. गाडी बघा आली आपली. आडाखोल. इकडे आल्यावरती फोन करतो. ए कोण नाही शेरू आवाज बंद. कसेरीचा बोगदा मारलास. अरे मला पाणी सोडला ना मी. नाही कसेरीचा बोगदा मारलास बरोबर. परत तुला हा शॉर्टकट मारलास तू. 24 किलोमीटर तो वाचवला. कसेरीचा 10-12 किलोमीटर वाढले. आता पाहून जास्त कसेरी ना. जेवून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं आम्ही सगळेजण थांबलो घरामध्ये आणि लगेच निघालो इथे बाहेर जायला. बाहेर म्हणजे सावडाव या गावी आम्हाला जायचं होतं. म्हणजे हितेचं घर जे आहे ते सावडाव या गावी आहे. म्हणजे आपल्या जवळच आहे, तरळ्याच्या जवळच ते आहे. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे. आम्ही त्यांच्या घरी गणपतीला गेलो होतो देवाच्या पाया पडायला. तर भर पाऊस म्हणजे भरपूर असा पाऊस पडत होता. मग त्याचं काम खूप महत्त्वाचं होतं म्हणून तो गावी आला होता आपली गाडी घेऊन. तर गाडी आता एके ठिकाणी थांबले आम्ही. बघा हे चहा घेतला आहे प्यायला. मस्त चहा आहे. कुणालचे बाबा आणि त्यांच्या मित्राचा मुलगा ते दोघंजण ना तिथे बाहेर उतरून चहा पित आहेत. ते पाऊस आहे ना थांबला आहे थोडासा. भरपूर पाऊस पडून गेला आहे मगापासून. आता थोडासा थांबला आहे म्हणून तुमच्याशी डायरेक्ट असं बोलायला भेटतं आहे. नाहीतर पावसाचा आवाज बघा भरपूर असा असतो. चहा मात्र एक नंबर आहे. काटे अमृततुल्य चहा मस्त आहे, एकदम टेस्टी आहे. आणि अशा गाड्यांचा आवाज मुसळधार पावसामध्ये असा गरमागरम चहा प्यायला असं खूप मजा येते. तर आता त्याला ना तिथे सोडणार त्याच्या घरी सावडावला आणि मग रिटर्न मग आम्ही पुन्हा घरी जाणार असं सगळं आहे ठरलेलं. चला चहा पिते जरा. चल मग. सावडाव कुठे आम्ही सावडावला आलो. सावडावला सोडायलो. सावडाव गाव मस्त आहे ना. सावडाव आता थोडासा पाऊस थांबलाय म्हणून जरासं कॅप्चर करायला भेटतंय. आणि फायनली आमची गाडी आमच्याकडे आलेली आहे. कुणालच्या बाबा किती खुश आहेत बघा. आज भरपूर बोलतायत. तितके बोलणं चाललं त्यांचं सगळं बंद झालं होतं. आता कुठे जायचं घरी. तुम्हाला जिथे जायचं नाही आता फिरत फिरत आम्ही जाणार आता घरी. आणि फायनली आम्ही बघा घरी आलेले आहोत. भरपूर पाऊस पडत होता. आता थोडासा पाऊस की नाही कमी झाला आहे. तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. ते बघा दोघंजण दंगा. कुणाली ना काहीतरी वस्तू पाठवल्यात आमच्या दोघांसाठी. त्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्याला 1-2 वस्तू मी सांगितलं होतं आणि त्यांनी पाठवलेल्या आहेत. तर चला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.